अस्तित्वाची लढाई आहे। आज आम्हाला देशाला 75 वर्ष आझाद होऊन झाले, आज पाण्यासाठी आम्हाला भांडावं लागत आहे। एवढं मोठी शोकांतिका आज आपल्या या बिलोलीमध्ये आहे। पाण्यासाठी आम्हाला उपोषण करायला लागले। आम्हाला माणूस म्हणून तुम्ही कधी स्वीकारणार आहोत? आज बघायला गेलं आमचे जिल्हाध्यक्ष स्वप्नीलजी भोशीकर स्वतः पाहणी केली। एक माय रडत रडत ढसा रडत माय सांगू लागली की तिच्या घरामध्ये पाणी शिरायला लागले। आता बघितलं तर इकडले रस्ते टापोटाप, इकडले रस्ते घरामध्ये पाणी शिरू लागले। हे दुजाभाव चालणार नाही। संविधानिक मार्गाने जे हक्क आमचे आहेत ते आम्ही घेऊ आणि आम्ही गावामध्ये कुठल्याच पद्धतीचं वातावरण दूषित करायला आलेलो नाही आहोत। आम्ही सर्व समाजाच्या बाजूने आहोत। सरपंच साहेबांना पण विनंती आहे, तुम्ही जे कायदेशीर पाठपुरावा आहे तो तुम्ही करावा। भीमारी भारत एकता मिशन छातीत आणून तुमच्या सोबत राहणार आहे, हे लक्षात ठेवा। आणि तुम्हाला पण आमचं म्हणणं आहे, कोणतीही अडचण भासली तुम्ही आम्हाला कॉल करा। सरपंच साहेब, कोणतीही अडचण भासली तुम्ही आम्हाला सोबत करा। तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही तुमचा पाठपुरावा करू। हे उपोषण बसलं म्हणजे तुमच्या घरावर बसलेलं उपोषण नाही, हे त्यांच्या हक्काधिकारासाठी बसलेलं उपोषण आहे आणि ते बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने बसलेलं उपोषण आहे। एवढंच मी म्हणतो। जय भीम, जय शिवराय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो। भीम आर्मी जिंदाबाद, भीम आर्मी जिंदाबाद।